आज आपण भेट देत आहोत जागतिक वारसा लाभलेल्या हम्पी या ठिकाणी. सूर्यास्ताचे मनमोहक क्षण प्रथम पाहणार आहोत ते तुंगभद्रा डॅमवर. हा डॅम कर्नाटक राज्यातील विजयनगरमधील होसपेट शहराजवळ तुंगभद्रा नदीवर बांधला गेलेला आहे. तुंगभद्रा धरण हे दक्षिण भारताची जीवनवाहिनी आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा मोठा भाग या धरणामुळे सुजलाम सुफलाम बनलेला आहे. हे धरण ऐतिहासिक विजयनगर साम्राज्याच्या हम्पीजवळ आहे. दुष्काळी पट्ट्याला हिरवेगार करण्याचे काम या धरणामुळे झाले आहे. हम्पीच्या ऐतिहासिक अवशेषांच्या कुशीत वसलेले नयनरम्य पर्यटन क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. धरणाच्या अफाट जलाशयाला पंपा सरोवर म्हणून ओळखले जाते. या धरणातून मोठी जलविद्युत निर्माण केली जाते. सूर्याच्या सोनेरी किरणांनी जेव्हा या लाटांना स्पर्श होतो तेव्हा हा जलाशय कांचनवर्णी दिसू लागतो. तुंगभद्रा डॅमच्या पायथ्याशी वसलेले हे गार्डन म्हणजे निसर्गाचे नवे रूपच. म्हणून म्हणावेसे वाटते, कुठे सांडले रंग फुलांचे, कुठे सांडली माया, तुंगभद्रेच्या काठी सजली शीतल हिरवी छाया. सायंकाळ होताच सुरू होतात कारंज्यांचे खेळ. तुंगभद्रा गार्डनचे हे कारंजे एक स्वप्नवत वातावरण निर्माण करतात. या वातावरणात पर्यटकाचे मन चैतन्याने ओसंडून वाहू लागते. कारंज्यांच्या त्या लयबद्ध हालचालीकडे पाहताना जगाचा विसर पडून मन शांत होते. केवळ प्रकाश आणि पाण्याचे रूप डोळ्यात सामावले जाते. म्युझिकल फाउंटन पाहिल्यानंतर असे वाटते की जलाच्या लहरी संगीताच्या तालावर नाच करत आहेत. संगीताचा प्रत्येक सूर जणू पाण्याला आकाशाकडे झेप घेण्यासाठी साद घालत आहे. कधी संथ झुळूक, कधी उंच भरारी. कारंजाच्या तालावरती मन देई ललकारी. क्षणभर विसरून जगाला आपण त्यातच हरवावे. तुंगभद्रेच्या पाण्याचे हे अमृत सुख अनुभवावे. विजयनगरच्या सुवर्ण काळाची साक्ष देणाऱ्या श्री विजय विठ्ठल मंदिराकडे जाणारा मार्ग म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणावरून चालणारा एक प्रवास आहे. जिथे प्रत्येक पाषाण प्राचीन पराक्रमाची गाथा सांगण्यासाठी असुसलेला आहे. मंदिर प्रशासनाने ठरवून दिलेल्या वाहनातूनच येथे प्रवास करावा लागतो. पाषाण वाटा इतिहासाची गाथा. भक्तिभावाने नमतो येथे साऱ्यांचाच माथा. श्री विजय विठ्ठल मंदिराकडे
जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी अनेक हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात. सभोवताली पसरलेले भव्य पाषाण आणि विखुरलेले अवशेष पाहून असे वाटते की आपण काळाच्या पडद्याआड असलेल्या एका वैभवशाली नगरीत प्रवेश करत आहोत. ती वाट जणू स्मृतींचा प्रवास आहे. विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे अंजनाद्री पर्वत दिसतो. मंदिराचे शिखर दुरून दिसू लागताच मनातील उत्सुकता शिगेला पोहोचते. मन एका आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे साक्षीदार होण्यासाठी धावते. विठ्ठल मंदिराच्या आवारात उभे राहिल्यावर मन भक्ती आणि आश्चर्य यांच्या संगमात हरवून जाते. तेथील शांतता आणि भव्यता पाहून आपण एका सुवर्णयुगात वावरत असल्याचा भास होतो. हम्पी येथील श्री विजय विठ्ठल मंदिर हे केवळ दगडी बांधकाम नसून तो दगडात कोरलेला एक दैवी साक्षात्कार आहे. विजयनगरच्या वैभवशाली इतिहासाचा हा सुवर्णकाळ मानला जातो. ₹50 नोटेवर असलेला हा रथ येथे पाहता येतो. या रथाकडे पाहत असताना सहज काव्यपंक्ती सुचतात. पाषाण रथाची चाके फिरती इतिहासाच्या वाटेवर, शिल्पकलेचा सुगंध दरवळी तुंगभद्रेच्या काठीवर. येथील सारेगमखांब म्हणजे विज्ञानाचा आणि कलेचा अद्भुत चमत्कार आहे. विठ्ठल मंदिर म्हणजे मानवी कल्पकतेचा आणि कौशल्याचा शिल्पकलेतील मेरुमणी आहे. येथील प्रत्येक खांब व भिंत इतिहासाची साक्ष देते. दगडाला स्पर्श करताच त्यातून सप्तसूर उमठावेत ही संकल्पना म्हणजे पाषाणाने गायलेले गाणे आहे. भग्न अवशेषही बोलू लागती वैभवाचे गाणे, शिल्पकलेच्या नगरीत हरवले मन माझे शहाणे. हम्पीच्या विठ्ठल मंदिराकडे पाहताना असे वाटते की शिल्पकारांनी छनी हातोड्याने दगड घडवला नसून पाषाणावर सौंदर्याचे मंत्र कोरले आहेत. तुंगभद्रेच्या काठावरती चैतन्याचा वास, विठ्ठल दर्शनाचा मनी लागला अवीट ध्यास. दगडातून उमटले सूर जिथे तो विठ्ठल विसावा आहे. विजयनगरच्या वैभवाचा हा जिवंत पुरावा आहे. विजयनगरच्या साम्राज्याला जागतिक वारसा लाभलेला असल्याने जगभरातील पर्यटक दररोज हजारोच्या संख्येने या ठिकाणी भेट देतात. मंदिर परिसरात दररोज अनेक जगप्रसिद्ध चित्रकार येतात व मंत्रमुग्ध होऊन येथील शिल्पकलेचे रथाचे चित्र रेखाटतात. निसर्गरम्य तुंगभद्रा नदीचा हा परिसर रमणीय आहे. याच परिसरात भगवान शिवाला समर्पित असलेले विरूपाक्ष मंदिर व इतर देवदेवतांची मंदिरे आहेत.
लक्ष्मी नरसिंह मंदिरातील भगवान विष्णूच्या उग्र अवतारातील ही मूर्ती पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. शेजारीच बडवलिंग मंदिरातील काळ्या पाषाणातील हे शिवलिंग सुमारे 3 मीटर उंचीचे आहे. शिवलिंग पाण्याने वेढलेले असते. हम्पी येथील भूमिगत शिव मंदिर हे विजयनगर साम्राज्यातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि गूढ मंदिर आहे. याची निर्मिती 14व्या शतकात कृष्णदेवराय यांनी केलेली आहे. महादेव. या मंदिराला प्रसन्न विरूपाक्ष मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली बांधलेले आहे, म्हणून याला भूमिगत मंदिर म्हणतात. मंदिराचा बराचसा भाग वर्षभर पाण्याखाली असतो. तुंगभद्रा नदीचा एक प्रवाह मंदिरातून जातो असे मानले जाते. प्रथम दर्शन घडते ते नंदीचे. गर्भगृहात कायमच पाणी असते. या पाण्यामध्ये शिवलिंगाचे दर्शन घडते. हे मंदिर साधे पण भव्य आहे. या मंदिराच्या जवळच कृष्णदेवराय यांच्या विशाल अशा राजवाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात. सकाळी 10 ते 5 या वेळेत संग्रहालय सर्वांसाठी खुले असते. कमलापूर हम्पी येथील पुरातत्व संग्रहालय म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचे दगडावर कोरलेले सुवर्णपान आहे. हे पुरातत्व संग्रहालय म्हणजे इतिहासाची जपलेली ठेव असून हा परिसर म्हणजे केवळ पर्यटनाचे ठिकाण नसून ती आपल्या पूर्वजांची साक्ष आहे. हम्पीच्या उत्खननात अनेक मूर्त्या, नाणी, शस्त्रे, शिल्पे मिळाली असून त्याचे जतन येथे केलेले आहे. या संग्रहालयात काही मूर्ती पूर्ण रूपात तर काही मूर्ती तोडलेल्या अपूर्ण रूपात आढळतात. त्यात कृष्णदेवराय, त्यांच्या राण्यांची शिल्पे, तीर्थंकर, वीरभद्र, भैरव, महिषासुरमर्दिनी, नंदी, शिवलिंग, विष्णू, हनुमानजी, नरसिंह, गणेश यांच्या मूर्त्या आढळतात. हम्पीच्या विस्तीर्ण परिसरातून गोळा केलेली ही शिल्पे म्हणजे एका विशाल महाकाव्याचे सुटे भाग वाटतात, जे एकत्रितपणे एक भव्य कथा सांगतात. काळाच्या ओघात अनेक आक्रमणे सोसूनही हा वारसा आजही ताठ मानेने उभा आहे. हा संस्कृतीचा दीप असाच तेवत ठेवणे हे आपल्या पिढीचे पवित्र कर्तव्य आहे. या संग्रहालयात पाऊल ठेवताच आपण वर्तमान काळ विसरून जातो व भूतकाळातील विजयनगरच्या वैभवात हरून जातो. येथील प्रत्येक मूर्ती म्हणजे जणू काळाची सुवर्णकुपी होय. खंडित मूर्त्याबद्दल मनाला वेदना होतात. संग्रहालयातील खंडित मूर्ती इतक्या देखण्या आहेत की त्या आपल्या प्राचीन कलाकौशल्याची ग्वाही देतात. प्राचीन वस्तू संग्रहालय हे मानवी संस्कृती, प्रगती, इतिहास, कला यांचा वारसा जपणारी जिवंत दालने आहेत. ते दुर्मिळ पुरातन अवशेषांचे संवर्धन करतात. प्राचीन अवशेषांना नवीन पिढ्यांकडे हस्तांतरित करतात. शिक्षण, संशोधन आणि पर्यटनासाठी तसेच सांस्कृतिक अभिमान जोपासण्यासाठी संग्रहालय अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी व संशोधक या वस्तू पाहून इतिहास समजून घेतात. हे त्यांच्या दृष्टीने ज्ञान केंद्र ठरते. कलाकार व कारागिरांना प्राचीन कौशल्य समजतात, तर तरुण पिढीला स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो.
या परिसरातच भग्न राजमहालाचे अवशेष समोरच दिसतात. लोटस महल ही वास्तू इंडो इस्लामिक वास्तुकलेचा सुंदर संगम असून विजयनगर साम्राज्यातील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याचे छत आणि कमानी कमळाच्या पाकळ्यासारख्या दिसतात. हा महाल म्हणजे राण्यांची विश्रांतीचे ठिकाण होते. हा महाल 2 मजली आहे. उन्हाळ्यातही येथील वातावरण थंड राहण्यासाठी भिंतीमध्ये पाण्याच्या नळांची व्यवस्था केलेली आहे. या महालाच्या रचनेमुळे येथील नैसर्गिकरित्या हवा खेळती राहते. जगप्रसिद्ध महालामध्ये या महालाची गणना केली जाते. विजयनगरच्या सैन्यातील बलाढ्य हत्तींसाठी बांधलेली ही वास्तू म्हणजे शक्तीचे दालन आहे. हिंदू आणि इस्लामिक स्थापत्यशैलीचा हा अपूर्व मिलापासून याच्या घुमटांची रचना एखाद्या राजमुकुटासारखी वाटते. 11 अवाढव्य खोल्यांचा हा हत्तीखाना म्हणजे प्रचंड सैन्य शक्तीचे दर्शन घडवणारा एक मूक साक्षीदार आहे. हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्यांसाठी इतकी देखणी आणि सुबक वास्तू बांधणे हे विजयनगरच्या साम्राज्याचे वैभव दर्शविते. या ठिकाणी काही प्रमाणात प्राचीन शिल्पेही पाहावयास मिळतात. हे मंदिर भगवान विष्णू व लक्ष्मी मातेस समर्पित आहे. हे स्थान विष्णूच्या शांत रूपाची आठवण करून देते. या ठिकाणी नृत्य आणि संगीताचे आयोजन केले जात असे. मंदिराच्या खांबावर सुंदर शिल्पकाम असून त्यात कृष्णलीला, मत्स्य, वराह आणि नरसिंह अवतार दिसतात. हा रंगमहाल मनावर ठसा उमटवून जातो. हजारा राम मंदिर. या मंदिराच्या भिंतीवर रामायणातील दृश्य कोरलेले आहेत. यात रामाच्या हजारो मूर्ती आहेत. म्हणून या मंदिराची ओळख हजारी राम म्हणून झालेली आहे. हजारा राम मंदिर म्हणजे पूर्वजाकडून मिळालेली ऐतिहासिक स्वरूपाची अमूल्य भेट. हे मंदिर अद्वितीय स्वरूपाचे आहे. या मंदिराच्या भिंती म्हणजे दगडावर कोरलेली पाषाण काव्यच आहे. या मंदिराची निर्मिती 1513 मध्ये झाल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. राजा कृष्णदेवराय यांच्या काळात हे मंदिर बांधलेले आहे. विजयनगरच्या राजाची व शाही कुटुंबाची खाजगी प्रार्थनास्थळ म्हणून इतिहासात याचा उल्लेख आहे. तसेच नंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले करून देण्यात आले होते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायणातील संपूर्ण कथा शिल्पातून अतिशय सुंदरपणे मांडली आहे. जणू काही हे रामायणाचे दगडी पुस्तकच आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या गौरवशाली सुवर्ण भूतकाळाची कहाणी सांगते. या मंदिराच्या भिंतीवर तसेच खांबावर रामायणाव्यतिरिक्त कृष्ण, हत्ती, घोडे, सैनिक आणि दसरा उत्सवातील मिरवणूक यांचे चित्रण कोरलेले आहे, जी तत्कालीन संस्कृती दर्शवते. या मंदिराचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर असे म्हणावेसे वाटते, कठोर पाशाणी उमटले बघा रामायणाचे बोल,
हम्पीच्या या मातीत साचले वैभव अनमोल. हजार रामांच्या मूर्तींनी सजल्या भिंती चहूकडे, विजयनगरच्या कलेचे थोर दर्शन येथे घडे. नाजूक नक्षी, रेखीव खांब, कलेच्या या मंदिरात वाहे भक्तीचा सन्मान, वाहे भक्तीचा सन्मान. या ठिकाणाहून सभोवताली नजर टाकल्यावर समोरच दसरा दिब्बा व पर्यटकांची गर्दी, पुष्करणी परिसर, मोकळे मैदान, राजमहालाचे अवशेष, टेहाळणी बुरुज व सर्वच ठिकाणी पर्यटकांची लगबग व उत्सुकता लक्षात येते. या सिक्रेट काउन्सिल चेंबरमध्ये साम्राज्याचे राजे व विश्वासू मंत्री यांची गुप्त बैठक होत असे. आजही विजयनगर साम्राज्याचे अवशेष पाहण्यासाठी हम्पीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पुष्करणी हे एक मोठे आकर्षण आहे. पुष्करणी म्हणजे मंदिरांना जोडणारे पवित्र पाण्याचे टाके आहे, जे विविध विधी आणि कार्यात्मक पैलूंशी संबंधित आहे. दसरा दिब्बा हे हम्पीमधील राजवाड्यांच्या परिसरातील एक ऐतिहासिक उंच व भव्य व्यासपीठ आहे. हे विजयनगर साम्राज्याच्या काळात दसरा आणि नवरात्र उत्सवादरम्यान शाही सोहळे, मिरवणुका, संगीत आणि नृत्य सादरीकरणासाठी वापरले जात असे, जे आजही हम्पीमधील सर्वात महत्त्वाच्या आणि चांगल्या स्थितीत असलेल्या वास्तूपैकी एक आहे. गणेश मंदिराची निर्मिती 1506 मध्ये झालेली आहे. गणपती बाप्पा येथे बसलेल्या मुद्रेत आहे. ही मूर्ती 8 फूट उंचीची असून एकाच महाकाय अखंड पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीच्या 4 हातात अनुक्रमे पाश, अंकुश, मोदक व मोडलेला दात आहे. मूर्तीच्या पोटावर साप गुंडाळलेला दिसतो. मूर्तीच्या मागच्या बाजूला जाऊन पाहिले तर तिथे गणपतीला आईच्या कुशीत बसवलेले दाखवले आहे. गणपतीच्या पाठीमागे माता पार्वतीची मूर्ती कोरलेली आहे, जी गणपतीला धरून बसलेली आहे असे वाटते. हे दृश्य दुर्मिळ वाटते. निसर्गरम्य तुंगभद्रा नदीचा हा परिसर रमणीय आहे. याच परिसरात भगवान शिवाला समर्पित असलेले विरूपाक्ष मंदिर आहे. या मंदिराचे गोपूर भारतीय वास्तुकलेचा चमत्कार आहे. गोपूर गगनचुंबी असून त्याचे दर्शन भाविकांना दूरवरूनच होते. याची उंची 160 फूट आहे. गोपुरावर देवदेवतांच्या मोहक मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर 7व्या शतकात बांधले असून 14व्या व 16व्या शतकात याचा विस्तार करण्यात आला. हम्पी परिसरातील एकमेव असे मंदिर आहे जेथे पूजा अर्चा नियमित केली जाते. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे, पाण्याचे कुंड आणि प्रशस्त अंगण आहे. या मंदिराचे एक मोठे आश्चर्य म्हणजे मंदिराच्या मागील बाजूच्या भिंतीवर मुख्य गोपुराची उलटी सावली दिसते. हे त्या काळातील प्रगत अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या खांबावर पौराणिक कथा, प्राणी, विविध देवता
यांची शिल्पे कोरलेली आहेत. हे मंदिर पाहताना सहजच म्हणावेसे वाटते, पंपापती तू विरूपाक्ष तू, शिवाचे हे रूप, मंदिरात दरवळतो श्रद्धेचा हा धूप. खांबा खांबातून बोलती युगायुगांच्या कथा, तुझ्या चरणी टेकतो साऱ्या जगाचा माथा. या मंदिराची लक्ष्मी नावाची हत्तीन पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या हत्तीनीजवळ आशीर्वाद घेण्यासाठी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने जमलेले असतात. हम्पी भेटीत कोराकल राईड करणे पर्यटकांसाठी आनंदाचा क्षण असतो. कोराकल राईड म्हणजे तुंगभद्रा नदीत पारंपरिक टोपलीच्या बोटीतून किंवा नावेतून सफर करणे होय. या राईडसाठी आगाऊ बुकिंगची गरज नाही. प्रवास करत असताना शांत पाणी, आजूबाजूची मंदिरे आणि सुंदर निसर्ग मन तृप्त करतो. ही सफर सर्वांनाच खूप आवडते. हा जलप्रवास एक अविस्मरणीय अनुभूती ठरतो. निसर्गाचे विहंगम दृश्य मनपटलावर या ठिकाणी कोरले जाते. हा परिसर रामायण काळात प्राचीन किष्किंधा नगरी म्हणून ओळखला जात होता. याच नगरीत वानरा सुग्रीव, बाली, अंगद, जामवन, नल, नील व हनुमानजी या शूरांचे वास्तव्य होते. हे वानर राज्य होते. याच ठिकाणी प्रभू राम व हनुमानजी यांची भेट झाली होती. येथेच महान भक्तीचे बीज रोवले गेले. हा पर्वत पौराणिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रभू हनुमानाचे जन्मस्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. माता अंजनीच्या पोटी हनुमानाच्या रूपाने शक्तीचा उगम येथे झाला, म्हणून याला शक्तीचे महाद्वार असे म्हटले जाते. या नगरीत हनुमानजीचे भक्त राम नामाचा जप करत असतात. जय श्रीराम. या यात्रेसाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी उत्तम समजला जातो. अंजनाद्री पर्वतावरील सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक सकाळीच या ठिकाणी मोठी गर्दी करतात. हे वानर राज्य असल्याने पर्वतावर जात असताना मोठ्या प्रमाणावर वानर भेटतात. अंजनाद्री पर्वत हे एक अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. हा पर्वत रामायणातील किष्किंधा साम्राज्याचा भाग आहे. पौराणिक कथेनुसार माता अंजनीने येथे मोठी तपश्चर्या केली होती. त्याचे फळ म्हणून त्यांना पवनपुत्र हनुमानाची प्राप्ती झाली. अंजनीच्या तपश्चर्येचे फळ हे थोर, शिखरावर वाहे भक्तीचा महापूर, पाषाणशिळा आणि तुंगभद्रेचा तीर, येथेच जन्मला महाबली महावीर. या पर्वतावर चढताना प्रत्येक पायरीवर एक नवीन ऊर्जा आणि शक्ती अनुभवता येते. सुमारे 570 पायऱ्या चढाव्या लागतात.
पायऱ्यांची रचना व्यवस्थित असल्याने चढणे फारसे कठीण जात नाही. 45 मिनिटांमध्ये आपण पर्वताच्या वर जातो. हा मार्ग थोडा थकवणारा असला तरी हनुमानजीच्या पवित्र जन्मस्थळाच्या भेटीची ओढ मनात असल्याने थकवा जाणवत नाही. पर्वताच्या माथ्यावरून तुंगभद्रा नदी, हंपीतील विखुरलेले अवशेष आणि चहूबाजूंनी पसरलेली हिरवीगार शेते दिसतात. पर्वताच्या शिखरावर पांढऱ्या रंगाचे माता अंजनी व हनुमानजीचे मंदिर आहे.